माझ्या आयुष्यात जे घडणार आहे हे स्वामी ठरवणार आहेत. मी इतकी शांत झाले जेव्हापासून मी स्वामींना सरेंडर केलंय. मी स्वामी भक्त आहे. म्हणजे मला येणारे अनुभव आहेत, ह्यातनं मी तो माझा भाबडेपणा असतो काही वेळेला, किंवा मी हे स्वामींना सांगितलं ना की माझं हे होतं, माझ्याकडे काम आलेलं आहे म्हणजे ह्याच्या मागे काहीतरी कारण आहे, आणि तर मी ते निदान त्याचा विचार केला पाहिजे. माझ्याकडे येत नाही म्हणजे माझ्यासाठी नाहीच आहे. आणि हे करेक्ट असतं. जे तुमचं असतं, जे तुमच्यासाठी असतं तेच तुमच्याकडे येतं आणि ते तुमच्यासाठीच असतं. म्हणजे कंपॅरिझन नाही करायचं. पण महाराष्ट्राच्या सुपरस्टारमधनं आम्ही 24 जण ॲट अ टाइम इंडस्ट्रीमध्ये एंटर केलं आहे सगळ्यांनी. 12 मुलं आणि 12 मुली. ते आऊट झाल्यानंतर 6व्या महिन्यात मी देऊळ केला आहे. ते जेव्हा मला रिअलाइज झालं तर मला असं की मी का कंप्लेन करते. अच्छा फिल्म करायला अनेक लोकांना अनेक वर्ष कष्ट घ्यायला लागले. तर कंप्लेंट करणं बंद केल्यापासून मला जे माझ्यासाठी आहे तेच स्वामी माझ्यापर्यंत पोहोचवतात. आत्ता ही आरपारमध्ये येण्याची ही माझ्यासाठी योग्य वेळ आहे, म्हणून मी आज इथे आहे.